अजून एक वाक्यरचना, राईट? अजून एक वाक्यरचना, जसं की आपण तुम्हाला एक 10 टॉपिक्सची लिस्ट दिली होती परवाच्या दिवशी, है ना? हो. राईट. त्यातला कुठला टॉपिक आज तुम्ही प्रिपेअर केलाय मला सांगा? प्रिपेअर तर नाही केलं सर, पण प्रिपरेशन करावं लागेल सागर. मिस्टर सागर, प्रिपरेशन करावं लागेल. एक लक्षात ठेवा ना, साधी गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट मला एक्झिक्युशनच्या लेव्हलवर न्यायचं असेल, साधं लग्न जरी लावायचं असलं ना सागरराव, तरी आपल्याला फार मोठं प्रिपरेशन करावं लागतंय. आचार्य लावावा लागतो, बँडवाला लावावा लागतो, पत्रिका छापाव्या लागतात, त्या वाटाव्या लागतात, पत्रावळ्या आणाव्या लागतात, सगळं करावं लागतं. तेव्हा ते संध्याकाळी लग्न होईस्तोवर, आपल्या घरातलं कार्य कंप्लीट होईस्तोवर आपल्याला उसण नसते. एवढं प्रिपरेशन करावं लागतं. तेव्हा ते कार्य प्रॉपर पद्धतीने होतं. प्रिपरेशन इज रिअली रिक्वायर्ड. हे बघा लक्षात ठेवा, शेवटी काय माहिती आहे का, मी पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहात. आणि आपण काही देव नाहीयेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, की आपलं जादूमंतर सारखा काहीतरी कार्यक्रम होईल त्यामध्ये. कुठलीही गोष्ट एक्झिक्युशन लेव्हलवरती रिझल्ट ओरिएंटेड करायची असेल, तर त्याला एकच गोष्ट लागते. ते म्हणजे सत्य, सातत्य आणि संयमाने गोष्ट घ्यावी लागते. तेच ना. तुम्ही सत्य बोलताय, मला आवडलं त्यामध्ये. पण त्याच्यामधल्या सातत्याची गोष्ट मिस आउट होते ना त्या फेजमध्ये. लक्षात ठेवा, शनिवार आणि रविवार क्लास नाहीये किंवा एखाद्या दिवशी तुमचा क्लास करता आला नाही तुम्हाला, तुम्ही बाहेर आहात, तर इंग्रजी संदर्भातलं काहीतरी टास्क कंप्लीट करून तो टाकला पाहिजे इंडिव्हिज्युअल सरांना, की "सर मी आज हे कंप्लीट केलंय. हे आज झालंय." कारण काय होतं सर माहिती का, आपल्या आयुष्याचे 24 वर्ष निघून गेलेत. 24 वर्ष. प्लस म्हणतोय मी तुम्हाला, कमी नाही. 24 दिवस तर तुम्हाला सांगतो ना, असे भुर्रकन उडून जाणार आहेत त्या फेजमध्ये. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी एक रिझल्ट ओरिएंटेड काम करत असताना ऑफलाईनला कसं आहे, आम्ही इथं बसून करून घेतो मग. चला 2 घंटे बसा, 2.5 घंटे बसा, पण तेवढं कंप्लीट झाल्याशिवाय जाऊ नका. तसं आपण ऑनलाईनवर तेवढा जास्त वेळ नाही देऊ शकत ना त्या फेजला. त्यामुळे आपल्याला थोडंसं एकच गोष्ट आहे, की बाबा सांगितलेल्या गोष्टी जर झाल्या, माझं म्हणणं आहे, की ठीक आहे, नाही तुमच्याकडून वाक्य सोडवणं झाले, परंतु निदान एखाद्या टॉपिकवरचं प्रिपरेशन प्रोसेस जर प्रॉपर झालं, तर दॅट विल बी फाईन. चलो ठीक है, कोई बात नहीं है. तरी मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करतोय. आता फक्त तुम्हाला करायचं काय, की जॉइंट स्टेटमेंट्स जे असतात, जॉइंट स्टेटमेंट्स. बऱ्याच वेळेला काय होतं, की काही ठिकाणी जोड वाक्यांचं पण आपल्याला गरज पडते. तर त्या जोड वाक्यांना ओके सर. सोप्या-सोप्या पद्धतीने आपण मांडू शकतो. ते कसं? तर ते मी तुमच्याशी या सेशनच्या माध्यमातून शेअर करतो. राइट? पण हे करत असताना कसं आहे माहिती आहे सर, की याच्यावरती काही वाक्यरचना बनवून पाहाव्या लागतात. तेव्हा आपल्याला एक्झिक्यूट करता येतात. जसं, की सुरुवातीच्या फेजमध्ये जेव्हा आपण गाडी शिकत असतो, तेव्हा आपण एकदम अचानक गर्दीमध्ये गाडी घातली, तर फार त्रास होतो. गाडी अचानक बंदच पडते. सिग्नलवर तर हमखास गाडी बंद पडते. हे सगळे अनुभव आपल्याला आलेत. त्याच्यामुळे गाडी बंद पडू नये किंवा पडली तरी आपली गाडी साइडला असावी, या सगळ्या गोष्टींची काळजी आपण आता घेतो. किंवा बंद जरी पडली तर फास्ट ट्रॅकवर त्याला कसं चालू करता येईल? वी जस्ट इमॅजिन दॅट. पण हे कधी झालं? जेव्हा आपण ते प्रयोग करत राहिलो त्यावेळेला झालं त्या फेजमध्ये. तसंच कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये आपण काही प्रयोग आपल्याला करत राहावे लागतात. तेव्हा आपल्याला जॉइंट स्टेटमेंट्स कसे असतात, याचं कसं चालतं, याच्यात काय टाकायला पाहिजे, हे लक्षात येतं. हे लक्षात येण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर लिसनिंग प्रचंड पाहिजे किंवा रीडिंग तरी पाहिजे, की त्यात कन्स्ट्रक्शनचा बेस कळला पाहिजे आपल्याला, की काय चाललंय, काय नाही. भले वाक्य नका सोडवू. येस, आवाज येतोय? हो येतोय. राइट, फाईन. आणि शक्यतो सागर सर मी तुम्हाला सांगतो म्हणजे पहिल्या दिवसापासून आपल्याला हा प्रॉब्लेम आहे ना, टेरेसवरती सरळ-सरळ तुमच्या जो काही फ्लॅट सिस्टम असेल, अपार्टमेंट असेल, कुठं असेल ना, सरळ टेरेसवर चालल्या जा. सकाळी-सकाळी 8 वाजता, 7 वाजता काही ऊन नसतं, काही नसतं. तुम्हाला बेस्ट लेव्हलवरती कनेक्टिव्हिटी प्रोसेस मिळेल. म्हणजे तुमची इच्छा मनापासून आहे, सगळ्या गोष्टींची. परंतु काय होतं एकतर ते ऑफिसचं काहीतरी काम येतं, बाहेर जावं लागतं. त्यातल्या त्यात नेट कनेक्टिव्हिटी नसते. आणि त्यातल्या त्यात तुम्ही माझ्यापासून दूर राहता. नाहीतर मी तुम्हाला संध्याकाळी 9 वाजता बोलून घेतलं असतं, "सर इथे या. 20 मिनिटं, 15 मिनिटं बसा माझ्यासमोर. आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत." मी करून घेतल्या असत्या त्या सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे, चलो फाईन. हरकत नाही. एक लक्षात ठेवा, हे इंटरप्शन आपल्या हातात आहे, की आपण कसं दूर करू शकतो.
आपण अशा ठिकाणी जाऊन बरोबर. बसू शकतो की जिथे आपल्याला इंटरप्शन होणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे, चला फाईन. बघा, एखाद्या गोष्टीला घेऊन कशा पद्धतीने एखादी डिस्कशन कसं केलं जातं, त्यामध्ये वाक्यरचना कशा जोडल्या जातात, ते तुम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, मी तुमच्याशी बोलतोय मकर संक्रांती या विषयावरती. मकर संक्रांती. आता आपल्याला, आपण युजुअली बोलत असताना जर म्हटलं मकर संक्रांतीवर बोला, तर आपण काय म्हणतो? हा, इट इज गुड फेस्टिवल. नंतर वी प्ले काईट, वी फ्लाय काईट, देन स्टुडंट एन्जॉय द काईट फ्लाइंग. संपलं संपलं संपला कार्यक्रम. का बरं? कारण कुठल्याही टॉपिकवर बोलत असताना वाक्यरचना जोडल्या कशा जातात याचा बेस येणं फार गरजेचं असतं. आणि जे मी तुम्हाला आतापर्यंत कन्सेप्ट क्लिअर करून दिले, काही ऑक्झिलरीज क्लिअर करून देतो, याचं कारण एक आहे की एवढ्याच गोष्टी बोलताना जास्त वापरल्या जातात. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस, हॅव टू, हॅज टू, कॅन, मे आणि शुड. 4 ऑक्झिलरी, 4 टेन्सेस. याच्यामध्ये 70 ते 80% कम्युनिकेशन प्रोसेस होते. कशी ती बघा. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हिअर आय वुड लाईक टू शेअर समथिंग अबाउट मकर संक्रांती. हे वाक्य कॉमन ठेवायचं. मकर संक्रांती इज अ फर्स्ट एवर फेस्टिवल, फर्स्ट फेस्टिवल ऑफ द न्यू इंग्लिश इयर. नवीन इंग्रजी वर्षाचा पहिला सण असतो. ऑन दिस ऑकेजन किंवा ऑन दिस डे दॅट वी डिस्ट्रीब्यूट तीळ अँड गुळ टू इच अँड एव्हरी वन. वी आर हॅव्हिंग वन स्लोगन. आपल्याकडे एक स्लोगन आहे. काय आहे? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. राईट? इट इंडिकेट्स, ते काय इंडिकेट करतं? इट इंडिकेट्स द स्प्रेड ऑफ लव्ह, हॅपीनेस, राईट? देन द काइंड ऑफ कनेक्टिव्हिटी विथ इच अदर. मग आपण म्हणू शकतो की इन इंडियन mythology or Indian traditions or Indian culture, we have so many festivals. आपल्याकडे खूप सगळे फेस्टिवल आहेत. In that, Makar Sankranti is famous for what? For flying the kites. मग भारतात काय होतं? इन इंडिया वी सेलिब्रेट और वी ऑर्गनाइज इंटरनॅशनल काइट फेस्टिवल. कुठे आयोजित करतो? इन अहमदाबाद, गुजरात. तिथं कोण कोण येतं? सो मेनी पीपल कम देअर टू एन्जॉय. खूप सगळे लोक तिथे एन्जॉय करायला येतात. इवन इन महाराष्ट्र, in our city also, people enjoy the flying the kites. For a whole day, people are getting engaged with this activity. दिवसभर लोक एंगेज असतात. इन द इव्हिनिंग आवर्स, संध्याकाळच्या वेळेला, people go to each other's house, right, for distributing the tir and gul. They are connecting with each other. ते एकमेकांसोबत कनेक्ट होतात. They share their ideas, views, thought with each other. And this is the basic motive of any festival. मग मकर संक्रांतीला काय म्हणतात? अजून त्याला एक वेगळं नाव पण आहे. तर मकर संक्रांती इज ऑल्सो कॉल्ड ॲज, याला काय म्हणतात आपण? कोणतं पर्व म्हणतात याला? इट इज कॉल्ड ॲज उत्तरायण पर्वा. उत्तरायण. मकर संक्रांती इज कॉल्ड ॲज उत्तरायण पर्वा. मग उत्तरायण म्हणजे नेमकं काय? इट इज अ डे ऑन विच भीष्म पितामहा लेफ्ट द अर्थ. किंवा भीष्म पितामहा गॉट निर्वाण झाला त्यांचा. राईट? मग सो दिस ऑकेजन इज ऑल्सो सेलिब्रेट ॲज उत्तरायण पर्व. या दिवसापासून, फ्रॉम धिस डे, काय होतं? दिवस वाढत जातो. द डे इज गेटिंग बिगर. राईट? द डे शेड्यूल इज गेटिंग बिगर. आपण म्हणतो ना, तिळाच्या कणाकणाने दिवस वाढतो. तर त्या फेजमध्ये द डे शेड्यूल इज गेटिंग बिगर दॅन बिगर. सो फ्रॉम स्मॉल किड्स टू ओल्ड एज पीपल, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, एव्हरीबडी एन्जॉयज दिस फेस्टिवल. लेडीज आर ड्रॉइंग रंगोली इन देअर डोअर्स. महिला काय करतात? त्यांच्या दारामध्ये रांगोळ्या काढतात. देन नंतर काय होते? घरामध्ये सजावट केली जाते. दे आर डेकोरेटिंग द हाऊसेस. देन ऑन दिस ऑकेजन, स्पेशली लेडीज आर गिविंग द sugda. It is called as an indication to give something to someone. In particular, that pot, they are having
काय असतं त्याच्यामध्ये? दे आर हॅव्हिंग द व्हॉट वी कॅन से दॅट शुगर केन, देन हॅव्हिंग सम ऑफ द नॅचरल थिंग्स, right? Then we have a carrot also in that. So different kind of things that they are putting and giving to each other. This is also what ladies are coming together to get sharing their ideas, thoughts and views. So this festival support, तो festival काय करतो आपल्याला? This festival support to spread the love, happiness and enthusiasm in the atmosphere. मग वातावरणामध्ये या सगळ्या गोष्टी स्प्रेड करण्याचा भाग हा फेस्टिवल करत असतो. बघा, याच्यामध्ये मी कुठलेही अवघड वाक्य वापरलं नाही, कुठले ताणून तुणून टेन्सेस वापरले नाही, खूप जास्त मोठी वाक्य वापरली नाही, तरीही आपण यांना कनेक्ट करू शकतो. ही सगळी कनेक्टिव्हिटी प्रोसेस करण्यासाठी आपल्याला एकच काम करावं लागतं. जेवढे सिंपल कन्सेप्ट आपण शिकवले किंवा जेवढे 4 टेन्सेस शिकवले, याला इंटिग्रेट करावं लागतं, एकमेकांशी बांधावं लागतं. ही बांधण्याची प्रोसेस 2च कन्सेप्ट मधून कळते, लिसनिंग आणि रीडिंग. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं ऐकणे आणि जेवढं शक्य होईल तेवढं वाचणे, या दोन्हीही प्रोसेस आपल्याला झाल्या पाहिजेत. चालेल? अशाच पद्धतीने आपण सोप्या टॉपिक्स वरती बोलू शकतो. आता काय करा, आजचा जो टॉपिक राहिलाय त्याचं पण एक प्रिपरेशन करायचं आहे तुम्हाला. आणि अजून एक जमलं तर 2 टॉपिक्स वरचं प्रिपरेशन करून मला आपण उद्याच्या याच्यामध्ये 2 टॉपिक्सच घेऊया आणि एक छोटासा कन्सेप्ट कॅन कोडचा जो आपला नवीन आहे, तर तो आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सागर सर, तुम्हाला जे 10 टॉपिक्स मी लिहून दिले त्याचा फक्त एक फोटो काढून मला इंडिव्हिज्युअल व्हॉट्सअपला टाकून द्या. राईट? या ठीक आहे सर. संदर्भातल्या काही गोष्टी मी तुम्हाला राईटअप्स फॉर्मेशन प्रोसेस मधल्या काढून देतो. त्याच्यामध्ये फक्त फिल इन द ब्लँक्स तुमची भरा, म्हणजे तुम्हाला वाक्यरचना कळायला लागतील. हे कॉपी पेस्ट नाहीये, याला म्हणतात स्क्रिप्टिंग प्रोसेस. जसं की आपण म्हणतो ना की अमिताभ बच्चनला पण जर स्टेजवर यायचं असेल तर त्याला स्क्रिप्ट द्यावी लागते पहिली, त्याला डायलॉग समजून सांगावा लागतो आणि मग त्या सिच्युएशन मध्ये जाऊन ते डायलॉग मांडतात. तो जर चुकला तर त्याला रिपिटेशन होतं आणि मग एडिटिंग प्रोसेस करून चित्रपट बनवला जातो. तसंच आपल्याला देखील एखाद्या टॉपिक्सवर बोलण्यासाठी काय इंटिग्रेशन प्रोसेस असतं, कुठले स्टेटमेंट्स यायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा अंदाज यावा म्हणून काही टॉपिक संदर्भातल्या राईटअप्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार. याला कारण आहे की आपल्याला कमीत कमी 10, मॅक्झिमम 15-20 टॉपिक्स बद्दल काही ना काहीतरी मांडता यायला पाहिजे, 30 सेकंदापासून 3 मिनिटापर्यंत कमीत कमी. राईट? तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण थोडंसं एफर्ट्स घेऊया. मला फक्त तुम्हाला टाकलेले टॉपिक्स एक फोटो काढून मला टाकून द्या. उद्यापासून ठीक आहे सर. कनेक्टिव्हिटीमध्ये 15 मिनिटं अलीकडे जॉईन व्हा. 7:45 ला तुमची बॅच चालू होईल. 15 मिनिटं अलीकडे घेतोय मी, कारण आपल्याला 40 मिनिटाचा ठीक आहे. स्लॉट मिळतो बरोबर प्रॉपर पद्धतीने. ठीक आहे? दुसरी ठीक महत्वाची आहे सर. गोष्ट, सागर सर, तुम्ही किती वाजता घरातून निघता जॉबसाठी? 9 वाजून 10 ते 15 मिनिटांनी. बरं, मग तोपर्यंत तुम्हाला जर असं वाटलं की सर मला पुढच्या बॅचमध्ये पण कनेक्टिव्हिटी पाहिजे, तर तुम्ही अगदी आता ज्या 8:30ला बॅच चालू होते त्याच्यामध्ये पण रिजॉईन व्हा. का बरं? मागे झालेले कन्सेप्ट परत रिकॉल होतील. हो. दुसरी महत्वाची गोष्ट, संध्याकाळी आल्याच्या नंतर सागर सर तुम्हाला 8 वाजेच्या वेळेला वेळ असेल तेव्हा परत जॉईन व्हा 8 वाजता. सेम लिंक असते, लिंक काही बदलत नाही आपली. का बरं माहितीये का? कारण तुमचा झालेला जो भाग आहे आतापर्यंतचा तो सगळा रिकॉल होईल, कारण सगळ्या L1च्या बॅचेस चालू आहेत माझ्या. तुमचा जो कोर्स चालू आहे त्याच्याच बॅचेस चालू आहेत. आपला पाठ जरी झालेला असला तर फक्त काय होईल, रिपिटेशन होईल त्याचं. आणि हे रिपिटेशन तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असेल. याला कारण काय, की जो वेळ मिळाला, मी म्हणत नाही तुम्हाला तिन्ही बॅचेस करा, पण तुम्हाला ज्या बॅचेसला वेळ मिळेल त्या बॅचेसला बसा. ही परमिशन मी तुम्हाला का देतोय, याला कारण आहे की मध्यंतरी काहीतरी गॅप होतोय, थोडंसं काहीतरी सुट्ट्या झाल्या, तर तो हो रिकॉल सर. होऊन जाईल त्या फेजमध्ये. एखादा कन्सेप्ट राहिलेला असेल तर तो होऊन जाईल आणि झालेला असेल तर रिकॉल होईल त्या फेजमध्ये. चालेल? ओके सर. राईट. तर आज कमीत कमी एक टॉपिक, मॅक्झिमम 2 टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. मला फक्त तेवढा फोटो ठीक आहे काढून सर. आता व्हॉट्सअपला टाकून द्या. मी 8:30ला परत एकदा ही लिंक जेव्हा रिसेंड करतोय तेव्हा तुम्हाला वेळ मिळाला तर परत ओके. जॉईन करा. काहीतरी झालेला भाग तुम्हाला रिकॉल होईल. ठीक आहे सर. चालेल? डन. ठीक आहे, ओके फाईन. सर. आता आपण मीटिंग इथे थांबवतोय. 8:30ला परत हीच लिंक आहे. तुम्हाला वाटलं वेळ मिळाला तर लिंक करून जॉईन करा, नाही तर संध्याकाळी 8ला जॉईन करा, पण करा.
मंडे टू फ्रायडे मध्ये तुम्हाला मॅक्झिमम एक किंवा दोन बॅचेस करा त्याच्यामध्ये. ओके, त्याचा बेनिफिट तुम्हाला 100% होणार आहे. चलो फाईन. आता उद्याच्या याच्यामध्ये कमीत कमी 1 किंवा 2 टॉपिक्सवर प्रिपरेशन आणि पुढचा एक छोटासा ऑक्झिलरीचा भाग आपण उद्या कव्हर करणार. ओके, ठीक आहे आतापर्यंत सर. झालेला ओके भाग डन सर. आतापर्यंत झालेला भाग कव्हर करा, रिकॉल करा. काही अडचणी वाटल्या तुम्हाला व्हॉट्सअपला टाका, जेणेकरून आपल्याला तेवढे कन्सेप्ट जेवढे आपण शिकतोय ना त्याच्यामध्ये एकही कण आपल्याला प्रॉब्लेम राहू नये असं मला वाटतं. ओके, चलो फाईन. 8:30 ला आपण परत ओके रिजॉईन डन. करतोय जर तुम्हाला वेळ असेल तर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.